तर आपल्याला जाऊन खळभर आणायचं आहे मित्रो. हे आपला भाऊ आहे, माझा सख्खा भाऊ आहे मित्रो. तर शेवटपर्यंत बघा आपला ब्लॉग. आजचा दिनचर्या शेताकडली. आज आपण गावाकडे आलेलो आहोत दिवाळीच्या सुट्टीमध्ये. तर खळे आहेत, खळे आता आपल्याला करावं लागते की. तो तिथं बघू शकता तुम्ही, तिथं बी खळे आहे. आमचं खळे इकडल्या साईडला आहे. तर मी माझा भाऊ खळं करायला चालल्या. तर बघा जात जाता आपल्याला कुत्रं दिसले. बघा कुत्रं कसं दूध पाजवाले लेकरेला. बघा कुत्रं कसं दूध पाजवाले. बघा बघा कसं पाजवाले दूध कुत्रं. आपला भाऊ मी आम्ही दोघंच सगळ्या पोते भरायला. आपण हे रस्ता आहे आपलं, रस्ता आहे. आम्ही निघाला नंबर 1 शेताला सोयाबीन भरून. इथलं भरलं की आपल्याला जाऊन घरी आंघोळ करायचं. आपण मी तर आंघोळ केलं नाही, माझा भाऊ केला आंघोळ. बघा लाईटर दिसायला की नाही. मग जाऊन घरी आंघोळ करून आणि शेतामधलं खळं भरायचं. पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत. शेताकडे कसं काम राहतात. आता गावाकडं आलो सध्या, शेवटपर्यंत राहा तुम्ही. हे बघा आपले रस्ता. माझा भाऊ पहिली बार कॅमेरा पुढे आला म्हणून कसं डाजला. तिथं आपले म्हणजे बाबा आहेत. पिवळ्या फारीपाशी आपलं खळं आहे, ते आपण खळं घेऊन बघा. हेंगा तिथं आपल्या मामाची मेंढर आहे. बघा मित्र, एवढंच खळं आहे छोटं. 5 मिनटामध्ये भरून घेऊन 10 मिनटामध्ये घरी जाऊन आंघोळ करून जाते आम्ही शेताकडं. आंघोळ करून शेताकडे जाऊन नंबर 1 खळं भरून टाकते. सोयाबीन आपलं आहे. हे आपलं माळ व्हायची दुसरं हे टाकी होय आपली. हे आपल्या मामाची मेंढर आहेत. आता मामा गेलेत आता देवाला. येऊन मामा सोडतात मेंढर. बघा कशा आहेत त्या मामाची मेंढर आहेत. हे आपलं शेत होय सगळं. तर मित्र, आपला भाऊ बी आपल्यासोबत ब्लॉगमध्ये यालता. आपला भाऊ बी आपल्यापाशी मेंढर बघालता. ते मेंढर कसे आहेत कसं बसलेत ते बघू लागला आपला माझा भाऊ सुद्धा. तर मित्र, आपण टोपलं घेऊन, माझा भाऊ टोपलं घेतलं आहे बघा. आपण टोपलं घेऊन आता भरणार आहोत सोया भरून आपण जाऊन घरी आंघोळ करून नंबर 1 फ्रेश होऊन आपण शेतात एक मोठं खळं आहे ते भरून टाकते. आज कामच काम आहे मित्र, गावाकडे आली कामच काम राहते. तुम्ही बघा आपला भाऊ आहे, पोतं पकडते त्यानं मी टाकतो, मी पकडते त्यानं टाकते. आपला भाऊ लई चांगला आहे. आपल्याला कधी काय म्हणणार चांगले काम आहे कधी. तर मी पोतं पकडला ना मित्र. आता काय मोबाईल पकडायला कॅमेरा कोणी नाही, मग आता कॅमेरा बंद करतो. खळं झाले की सुरू करतो. मग आपण जाता जाता बोलूता. तर मित्र, आपण पोतं पकडल्या. एक पोतं एक केल्या भरून टाकल्या. आपला भाऊ टाकत आहे. भाऊ आपला टाकत आहे. आपण चाललंय बापू. माझा भाऊ कधी कॅमेरा पुढे आला नाही म्हणून थोडं लाजते. तरी तुम्ही समजू शकता छोटा भाऊ आहे. दादाला काय बिमारी आहे काय तुला कसं सांग. तर मित्र, हायटीनं वाढला पण दिमागानं काय वाढला नाही. माझ्यासाठी छोटाच आहे. सगळं भरलेलं आहे, भरणं झालेलं आहे. बैलगाडीमध्ये टाकून न्यायचं आहे आता. मी मला भाऊ चालले आता घरी. बघा आपलं खळं गाडीवर जात आहे घरी. बघा पोते भरून टाकून आम्ही टाकून टाकल्या. मी माझा भाऊ आता जाते नंबर 1 आंघोळ करून आम्ही शेतामध्ये भरायचे पोते तिथं जात्या. सोया भरले की डायरेक्ट आपण काट्यालाच आणलाय विकायला. सोया काट्याला तिथे विकून आल्या बघा. सगळी जाऊन काट्याला सोयाबीन विकणं झाल्यावर मी घरी येऊन आंघोळ करून शेताला निघलो. बैलगाडीवर बसलो. नंबर 1 आंघोळ करून फ्रेश. तर मित्रो, आपल्याला बैलगाडीवर बसता येणार गेलं तर आपण चालतच चालल्या. त्याने बैलगाडीवर चालत तिकडं आपण चालत चालल्या. बघा आपण हळूहळू चालत चालल्या. शेतामध्ये आपले सोया भरायचे आहेत. आपण चालतच चालल्या आता शेतात. सोया बिया भरायचं आहे सगळं. खळामध्ये काय तेवढं पाणी नाही. आपण आपल्या खळ्यापाशी आलेलो आहोत. फारी आहे, फारी काढून घेऊन खळं भरून आज न्यायचं आहे गावा घरी. तर आपला भाऊ धोंडे काढायला आहे मित्र. आपण धोंडे काढायला धोंडे काढून आपण फारी काढत्या. मित्र, सगळं खळं बराबर झाले. फारी काढून बसत्या. पण माझ्या आईची वाट बघायला आम्ही खळ्याचं
उचलण्याच्या पहिलं आपल्याला नारळ फोडावं लागते की, त्यामुळं आईची वाट बघायला आई नारळ घेऊन येते. आई नारळ घेऊन आलं की सुरू करायचं, सगळं खळं भरून टाकून घरी नेऊन फेकून टाकायचं काम खतम. हे आपला भाऊ म्हणजे माझा भाऊ, हे आपले बैल सगळं ओके आहे सिस्टमॅटिक. आणि बारका भाऊ तिकडे गेला आहे. भाऊ लई काम करते मित्र. भावाचा आता सध्याचं चॅनल नाही, झाल्यावर तुम्हाला सांगून टाकतो. बघा आपला भाऊ. फारी काढ अर्जा, फारी काढ, फारी काढूत की. ये इथून वाढावं लागते की, वाढावं लागते. चल फारी पकड. ते नव्हते फारी पकड. ते धरते मित्र. ती कला नाही, कला पकडायचं आहे. कला पकडून नंबर 1 फारी काढून घेऊन. कसं आहे, ऊन नंबर 1 आले म्हणून फारी नंबर 1 काढून घेतलं. 2 फारे आहेत, 2 फारे आहेत. हा अरे 2 फारे आहेत, 2. असं चिटकून ठेवावं लागते. असं काय घे दाणे दाण्यात. सोयाबीन आहे, सोयाबीन. आपण गावाकडे आले की असलंच काम राहते आपल्याला. हां बघा सोयाबीन टिकून वाढावं लागते आपलं. थांब 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 थांब. भाऊ आहे, छोटा आहे, बरं मी सांगत नाही काय सकाळीच. अक्कल कमी आहे याला. सोयाबीन हे आपलं सोयाबीन आहे मित्र. ब्रदर्स, यू ब्रदर्स. बघा पॅराशूट सारखं झालेलं आहे आपलं, तरी पण आम्ही खाली करून टाकते. ओके डन. धोंडा ठेव, धोंडा ठेव, धोंडा. अरे चला वड तिकडं वर. धोंडा ठेवून आपलं खळं झाले. आता आईची वाट बघायचं आहे. आई आली, पूजा केलं की मग दन 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 कितपोत आहेत सगळे भरून टाकायचं आहे. हे वाऱ्यानं थोडं ताप झालं मित्र. भाऊ माझा धोंडा घे म्हणजे तर आपण देऊन टाकू त्याला धोंडा. छोटं धोंडा हलकं जाते, तसं काय मोठं छोटं धोंडा नंबर घ्यायचे. हे बघा आणखी एक म्हणलाय भाऊ. भावासाठी धोंडा काय काय बी धोंडा. तर आता समाधान. आता सध्या तर बसायचं काम आहे. काही जेवण ठेवून तर झाले. डबा आणले तो आपण थोडं जेवण घेते. जेवण झाले की मग आई आली की आपण पुढचा ब्लॉग सुरू करू. तर हे ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आपल्याला. आणि काही संपलं नाही, आणि शेवट दिवसभर आहे. ब्लॉगच्या शेवटपर्यंत राहा. शेवटी खूप मजा येणार आहे. तुम्ही बघा ब्लॉग. दुनियाचा खतरा आहे. हे माझा भाऊ कसा आहे, हँडसम आहे की नाही. हां आपला भाऊ आहे. भाऊ आपल्या म्हणून हेटीला छोटा झालं. मी आता सध्या जिम मारून कसं आहे, याला मी व्यायाम करते. थोडा हाटकुळा, याला बॉडी बिल्डर आपण बिल्डर बनायचं. हां ओके. हे भाऊ आहे. तिथं आपले बैल आहेत. हां हे बैलगाडी आहे आपली. हां ती आपल्या गावाचं गौरव आहे. आपला भाऊ पूजा करताय. ते फारी राहू द्या म्हणे बाबा. तर मित्र मी खळ्याचं पूजा करून घेत आहे. बघा खळं झालंय. एका झटकीमध्ये पुस्तक आलं. तर आपण पोते भरायला सुरुवात करणार आहोत. पूजा झाली, पोते भरायला आपण सुरुवात करणार आहोत. झाल्यावर तुम्हाला
तर आपलं सगळं खळं भरणं झाले. खळं भरणं झाल्यावर आपण निघाल्या घरी. पोते भरून ट्रॅल्या, दोन्ही ट्रॅल्या भरून टाकल्या. पोते भरणं झाल्यावर मी सगळे आपण पोते भरायला निघाले. आपण पोते भरून टाकल्या. एक ट्रॅली भरल्या, एक ट्रॅली भरायच्या. सगळे पोते भरून आपण निघाले घराकडे. झाली संध्या परत 4 वाजले. सगळे थकले होते तरी भरून ट्रॅलीमध्ये पोते भरून सगळे आता निघाल्या घराकडे. ट्रॅली अंधार झालता. पुढं एक ट्रॅक्टर आहे, मागं एक ट्रॅक्टर आहे. मी मागच्या ट्रॅक्टरवर बसलो होतो. आता निघाल्या घराकडं. बघा अंधार झाला आणि जाता जाता ट्रॅक्टर फसली होती. पुढे मजाच आहे बघा तुम्ही. ट्रॅक्टर फसली होती. ते ट्रॅक्टर फसलेले काढायला ना टाईम लागला. तुम्ही बघा थोडा वेळ. मागे चिकोला आपल्या हो. रात्रीच्या टायमाला ट्रॅक्टर जायची मजाच वेगळी राहते. इथं ट्रॅक्टर आमच्या गावाकडं एक फुल आहे. फुलावरून नेण्यासाठी इथं काठे होते. काठ्याच्या मधातून ट्रॅक्टर टाकले बघा. ट्रॅक्टर पुढची जाऊ लागली. मग ट्रॅक्टर पुढची गेली की मग संगच मागची ट्रॅक्टरला आणल्या. मागची ट्रॅक्टर माग आहे बघा. दिसते बघा. दाखवतो थांबत बघा. मागची ट्रॅक्टर आता पुढे ते काटा आहे बघा. ते काट्याच्या मधून मग मागची ट्रॅक्टर आहे बघा तिकडं. मागच्या ट्रॅक्टर पुढची तर गेली. मग मागची जाते. रात्रीचा टाइम आहे. फरोळा काढल्या काट्याचा. मग ट्रॅक्टरसाठी वाट केल्या कसं मग नंबर आपण ट्रॅक्टरला काढल्या. पुढची तर गेली. मागची मग दमने येते. रात्रीचा टाइम आहे. रात्रीच्या टायमाला ट्रॅक्टर कशाला बसा म्हणून मी ट्रॅक्टरच्या खाली उतरून ट्रॅक्टरच्या मागे पोते घेणं पडलं तर बघायला मी होतो मागं. चलत जाऊ लागलो रात्रीच्या टायमाला शेतातून घरी. तुम्ही बघा पुढं बाबा होते. बाबाच्या मागं मी. माझ्या बाजूला एक शेजारची ताता होती. त्याच्या सोबत आपण जाऊ लागल्या घरी. हॅलो गाईज, आपलं सगळं खळं भरून गावावर चालले. हे बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर. लाल है तर मित्र आपण शेतातून सगळे आणून ट्रॅक्टर थप्पी लावून टाकल्या. सगळं हे बघा इथं लावून टाकले. सोय आपलंच आहे. हे सगळं आपलंच आहे. हे सगळे थप्पी लावून टाकल्या. घरात आहे आणि हे लावून टाकले. कोण ट्रायला संपला. भेटू उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. परवा दिवशी कधी जेव्हा काला ब्लॉग तेव्हा पुढच्या ब्लॉग. तो पण गुड बाय. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.